मानिनी सगळ्यांना म्हणते, आता आपण ह्या विषयावर पार्थ आल्यावरच बोलू. तेव्हा मिथुन काका म्हणतात जीवाला आणि नंदिनीला, तुम्ही जावा इथून, मी बघतो. तेवढ्यात जीवा आणि नंदिनी चालतात जाता जाता व स्वात्या त्यांना थांबवतात आणि नंदिनीला म्हणतात, थांब, त्या दिवशी मी तुझ्या नवऱ्याची अक्कल काढली त्यावेळेस तुला राग आला होता ना, आता मी त्याच्याच बाजूने बोलते. त्या दिवशी जीवाने पाळणा आणला, त्या दिवशी मानिनीने त्याला तो पाळणा अडगळीच्या ठिकाणी ठेवायला सांगितला. मग आता पार्थने आणलेली कपडेसुद्धा अडगळीच्याच खोलीत ठेवावं, म्हणजे दोघांना एक समान न्याय मिळेल. मानिनी म्हणते, तुम्ही का असं म्हणता? मग काव्या म्हणते, प्लीज असं करू नका, ती कपडे मी माझ्या मनासाठी आणली होती. तर नंदिनीही म्हणते, कपड्यांचं वेगळं आलं, तसं नका करू. जीवाही म्हणतो, पाळणा आणि कपडे ह्यात वेगळं आलं, तसं नका करू तुम्ही. तर मानिनी म्हणते, आण इकडं ती पिशवी, आणि आशाला म्हणते, जा स्टेपलर घेऊन ये. मग मानिनी काकू त्या पिशवीला स्टेपलरच्या पिना मारतात आणि ती पिशवी आशाकडे देते आणि म्हणते, जा ही पिशवी अडगळीच्या खोलीत ठेव आणि त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून चांगल्या कापडाने झाक. मग आशाला खूप वाईट वाटते आणि आशा काव्याची माफी मागते. काव्यालाही खूप मनापासून वाईट वाटते. आशा म्हणते काव्याला, सॉरी काव्या, मला ती पिशवी अगोदर उघडून बघायला पाहिजे होती. तर जीवा म्हणतो, असू दे, काही अडचण नाही, इट्स ओके. मग नंदिनी म्हणते, ते झालं ते खूपच वाईट झालं. पण जीवा म्हणतो, असू दे, जे झालं ते चांगलंच आहे. येणाऱ्या बाळाला वाईट वेळेपासून वाचवण्यासाठी हे केलं त्या आईने चांगलंच केलं. नंतर बाळ गमावण्यापेक्षा आत्ता वाईट वाटलेलं चांगलंच. मग नंदिनीला खूप वाईट वाटतं. जीवाला त्याने आणलेल्या पाळण्याबद्दल आठवतं आणि तो म्हणतो, मी पाळणा आणला म्हणून आपलं बाळ गमावलं. नंदिनी म्हणते, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका आणि असं तर मुळीच वाटून घेऊ नका की तुम्ही पाळणा आणला म्हणून आपण आपलं बाळ गमावलं. जीवाला रडू येतं. मग नंदिनी त्याची समजूत घालते. नंदिनी म्हणते, तसं थोडीच असतं, आपल्या नशिबातच नव्हतं म्हणायचं. आणि झालं. मग त्यांनी आणलेली ती पिशवी जीवा म्हणतो, आपण उघडून बघूयात. ते आणलेलं खोटं पोट उघडून बघतात आणि जीवा म्हणतो, हे बघ, तुला घालून फिरावं लागेल, तुला सवय ह्याची करावी लागेल. मग नंदिनी म्हणते, मला जमेल का हे सगळं? जीवा म्हणतो, का नाही जमणार, जमवेल ना. मग स्वात्या आणि विजय बोलत असतात आणि स्वात्या विजयला म्हणते, काव्याची चांगलीच जिरवली मानिनीने. तितक्यात आशा येते आणि त्यांचं बोलणं ऐकते आणि विजय म्हणतो, तू का आलीस इथे? तर आशा म्हणते, मी तुमच्या कपड्यांच्या लॉन्ड्रीचे बिल मागायला आले, ते 247 रुपये द्या. मग स्वात्याला त्याचं हसायला येतं आणि विजय त्याचं पाकिट शोधायला लागतो पैसे देण्यासाठी, पण पाकिट सापडत नाही. मग त्याला वाटतं, कुठं हरवलं. इकडे नंदिनी खोटं पोट घालून तयार होते आणि जीवा आणि नंदिनी थोड्या वेळासाठी स्वप्नांच्या दुनियेत हरवतात आणि त्यांना खरंच असं वाटतं की आपल्याला खरंच बाळ होणार आहे. परत जीवा भानावर येतो आणि त्याला रडायला येते. रडता रडता नंदिनी म्हणते, अहो काय झालं? तर जीवा म्हणतो, अगं मला असं वाटलं की खरंच तुला बाळ होणार आहे आणि आपण आई बाबा होणार आहोत. इकडे मानिनी पार्थकडे येते आणि पार्थला म्हणते, तुझी हिंमतच कशी झाली? मी तुम्हाला दोघांना किती वेळा सांगितलं होतं ओरडून की बाळासंबंधित कोणतीही वस्तू आणायची नाही म्हणून. ती उलताने घेऊन पार्थच्या पाठीमागे लागते, त्याचे कान पण पिळते आणि म्हणते, मी सांगून दमले तरी तुम्ही ऐकत नाही, मी का सांगते ते तरी लक्षात घ्या. मग पार्थ म्हणतो, काय झालं आई एवढं?
तर मानिनी म्हणते, काल तुझ्या बायकोने तुझा गुन्हा तिच्यावर घेतला आणि ती म्हणाली की मीच आणलेत हे कपडे. मग मानिनी म्हणते, पण त्याच्यात मला बिल सापडलं, त्याच्यावर तुझं नाव होतं, म्हणून मला खरं काही समजलं. मग पार्थ म्हणतो, बघ किती गोड आहे ना माझी बायको. मग मानिनी हे ऐकल्यावर पुन्हा पार्थवर चिडते आणि त्याला मारायला धावते. मानिनी म्हणते, पुन्हा जर अशी चूक केली तर बघच. मग पार्थकडे काव्या बघते आणि म्हणते, जाऊ द्या ना काकू, घ्या ना समजून. मग पार्थ चिडवलेल्या आवाजात म्हणतो, आई बघ माझी बायको अजूनही माझीच बाजू घेते. इकडे विजयला खूप टेन्शन आलेलं असतं, त्याचं पाकीट सापडत नसतं. तो म्हणतो, परत त्याला आठवतं की तो पायऱ्यांवरून उतरत असताना पायरीला धक्का लागल्यावर त्याचं पाकीट तिथे ठेवलेल्या एका पिशवीत पडलेलं आहे. मग तो आठवल्यावर तो शोधण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी झोपलेली असते, तिला अचानक जाग येते आणि इकडे तिकडे बघते तर जीवा शेजारी नसतो. मग ती उठते आणि जीवाला शोधण्यासाठी बाहेर पडते. ती जीवाला हाक मारत होते तितक्यात तिला जीवा दरवाजातून येताना दिसतो. मग ती गुपचूप जाते आणि पुन्हा झोपल्याचं नाटक करते. मग जीवा गुपचूप आवाज न करता येतो आणि शांतपणे तिच्या बाजूला पडून राहतो. मग ती विचार करते की जीवा असा का शांत, इतक्या रात्री जीवा कुठे गेले होते. मग ती उठते आणि बघते तर जीवाच्या पायाला माती लागलेली होती. तिला आठवतं, त्या दिवशी सुद्धा जीवा 2 वाजता बाहेर गेले होते रात्रीचे आणि आज सुद्धा 2 वाजता. जीवा रात्रीचे 2 वाजता जात आहेत तरी कुठे. त्या दिवशीही 2च वाजले होते आणि आताही 2च वाजलेत. मग ती त्याच्या पायाकडे लागलेल्या मातीला साफ करते आणि विचार करत बसते.